नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया लेटेस्ट स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झालेल्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे युनिमेश एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1444 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4199 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, डिफेन्स स्टॉक जम्प्स 8% आफ्टर ब्लॉक डील वर्थ ₹70 करोड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, व्ही फास्टर कॅप फंडने युनिमेश एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडचे 5,04,000 इक्विटी शेअर परचेज केले आहे. ॲव्हरेज प्राईज ऑफ ₹1387.56 वर आणि ही डील झाली आहे टोटल 70 कोटी रुपयांची. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला युनिमेश एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 4.94% म्हणजे जवळपास 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 2,920.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 42.54%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.10 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 1.25 लाख करोड रुपयांचा. तर मित्रांनो, स्टॉक स्प्लिट फर्स्ट एवर बाय टॉप NBFC रेकॉर्ड डेट नेक्स्ट वीक. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट ठेवली आहे 10 जानेवारी 2025. म्हणजे जर श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट घ्यायचा असेल तर या कंपनीचे शेअर 9 जानेवारी 2025 किंवा त्याच्या पहिले परचेज करावे लागेल. चला आता बोलूया युथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,868 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 101.68%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 32,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, युथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रा क्लाइम्स 8% ऑन CCI's नोड टू ॲक्वायर प्रताप स्नॅक्स. तर मित्रांनो, युथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला CCI जे गव्हर्नमेंटची एजन्सी आहे आणि हिचे फुल फॉर्म आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. तर मित्रांनो, युथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला CCIची मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? प्रताप स्नॅक्समध्ये हिस्सेदारी विकत घेण्यासाठी. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला युथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 9.5%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 405.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 14.74%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन बॅक्स ₹78.4 करोड ऑर्डर फ्रॉम भारत कोकिंग कोल. तर मित्रांनो,
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला भारत कोकिंग कोलकडून 78.4 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 749.85 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -5.15% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.25 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड रिकॉर्ड्स म्यूट सेल्स इन डिसेंबर 2024. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आज टाटा मोटर्स लिमिटेडचा डिसेंबर महिन्याचा सेल्सचे आकडे आलेले आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने डिसेंबर 2023मध्ये टोटल 77,855 युनिट्स विकले होते आणि मित्रांनो, आता डिसेंबर 2024मध्ये टाटा मोटर्स लिमिटेडने टोटल 78,164 युनिट्स विकलेले आहे. चला आता बोलूया रिलायन्स पॉवर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 44.73 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 86.76% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17.96 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 18,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, रिलायन्स पॉवर लिमिटेड आर्म सॅसन पॉवर पेज $150 मिलियन डेप्ट टू IIFCL. तर मित्रांनो, रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी सॅसन पॉवरने आपल्यावर असलेला कर्ज फेडलेला आहे आणि त्या कर्जाची किंमत होती $150 मिलियन, म्हणजे 1200 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि कर्ज कोणाला फेडलेले आहे? IIFCLला. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या शेअर प्राइसमध्ये 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ एंड करायच्या पहिले मी तुम्हाला सांगून देतो की मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.